हॅलो अँड वेलकम टू अवधूत अकॅडमी. 9th स्टँडर्ड आज आपण सुरू करतोय तुमचा चॅप्टर नंबर 16. आणि काय आहे तुमच्या चॅप्टरचं नाव मुलांनो? सी हेरिडिटी अँड व्हेरिएशन. इट इज हेरिडिटी अँड व्हेरिएशन. तर बेसिकली मुलांनो, आपण हे चॅप्टर सुरू करायच्या आधी एक लक्षात घेऊयात. तुम्हाला कधी भरपूर जण बोलले असतील की तुम्ही तुमच्या मम्मीसारखे दिसता, तुमचा आवाज तुमच्या पप्पांसारखा आहे, तुमचे कलर तुमच्या मम्मीसारखा आहे. सो थोडे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याकडं मम्मीचे असतात, थोडे पप्पांकडचे असतात. का बरं असं? बिकॉज ते कॅरेक्टरिस्टिक्स जे त्यांचे आहेत ते आपल्यात ट्रान्सफर झाले असतात. दे हॅव ट्रान्सफर्ड देअर कॅरेक्टरिस्टिक्स टू अस ड्युरिंग रिप्रोडक्शन. थोडे पप्पांचे आले, थोडे मम्मीचे आले. काय काय वेळेस पप्पांचे जास्त असतात, मम्मीचे कमी दिसतात. काय काय वेळेस मम्मीचे जास्त दिसतात, पप्पांचे कमी दिसतात. वाय? बिकॉज जीन्स ट्रान्सफर होतात. पेरेंट्सकडं जीन्स असतात काही, ते आपल्यात ट्रान्सफर होतात. ऑल ह्युमन्स हॅव जीन्स. ओके, हे आपण पुढं पाहणार आहोत की नेमकी काय आहे जीन्स. सो बेसिकली आपल्यात जे ट्रान्सफर होतो कॅरेक्टर्सचा, तो आपल्या पेरेंट्सकडून होतो, म्हणून आपल्यात सिमिलॅरिटी दिसते. आणि अशी ब्रांच ऑफ सायन्स जिथे आपण बघतोय, स्टडी करतोय ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन, ह्याला म्हणायचं जेनेटिक्स. बेसिकली जेनेटिक्स शिकतोय आपण. आणि जेनेटिक्सचा अर्थ काय? अ ब्रांच ऑफ सायन्स, a branch of science which deals with the study of transfer of characteristics from one generation to another. सो बेसिकली मुलांनो, जेनेटिक्स एक अशी ब्रांच आहे बायोलॉजी किंवा सायन्सची ज्याच्यात आपण अभ्यास करतोय ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स इन ऑर्गॅनिझम. इथे ऑर्गॅनिझम्स येईल, ठीक आहे. फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, म्हणजे तुमच्या मम्मी पप्पांकडून तुम्हाला ते कॅरेक्टरिस्टिक्स आले, त्यांना परत तर त्यांच्या मम्मी पप्पांकडून आले असतील, त्यांना त्यांच्या, असं हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे ते फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन पास ऑन होत राहतात. आणि अशा ब्रांचला जे ह्याच्या स्टडीला डील करतात, दॅट इज युअर जेनेटिक्स. ठीक आहे. न्यू progeny is formed through the process of reproduction. येस, ही न्यू progeny कशाने फॉर्म होते? न्यू जनरेशन रिप्रोडक्शननी. दोन वेज असतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला बघितलं तर दोन जेंडर इन्व्हॉल्व जास्त नसतात. तो सेल डिवाइड होतो वेगळ्या वेगळ्या वेनी. आपण पाहिलं आहे की नाही आधीच्या तुमच्या लेक्चर्समध्ये? आय एम नॉट ओनली स्पीकिंग अबाउट 9th बट 7th 8th या सगळ्यामध्ये आपण पाहिलं आहे सेल डिव्हिजन होतं आणि दोन सेल फॉर्म होतं. अमेबा झाला, हायड्रा झाला, बडिंग, हे असे वेगळे वेगळे त्यांच्यात फॉर्म्स आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे. सो जेव्हा असेक्शुअल रिप्रोडक्शनने ते न्यू स्पीसीज फॉर्म होते, त्यांच्यात आणि पेरेंट स्पीसीजमध्ये जास्त व्हेरिएशन नसतात. ते एक्झॅक्टली डिक्टो त्यांच्या पेरेंट्ससारखे असतात. बट सेक्शुअल रिप्रोडक्शनने जेव्हा फॉर्म होतं तेव्हा पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये जास्त व्हेरिएशन असतात. वाय? कारण दोन जेंडर्स इन्व्हॉल्व आहेत. थोडे कॅरेक्टरिस्टिक्स पप्पांचे येणार, थोडे मम्माचे येणार, आणि त्या बाळाकडे त्याचे न्यू सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स असणार. राईट? दॅट्स वाय त्याच्यात व्हेरिएशन्स आपल्याला दिसतात. जे की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच ऑर्गॅनिझम आहे, तोच डिवाइड होतो वेगळ्या फॉर्ममध्ये. बडिंग म्हणा किंवा तुमचं अजून वेगळे वेगळे आपण बघितलेत की ते सेल 2-3 सेल्समध्ये डिवाइड होणार आहेत. आठवतंय का? डू यू रिमेंबर दॅट?
बर्डिंग होते हायड्रामध्ये, न्यू बर्ड फॉर्म होतो, ग्राफ्टिंग वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या मेथड्सनी ते न्यू प्लांट जन्मतं किंवा न्यू ऑर्गॅनिझम जन्मतो, ज्याच्यात आणि पेरेंट्समध्ये सेम जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बट जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यात त्या न्यू बेबीकडं, न्यू प्रॉजिनीकडं पेरेंट्सचे दोन्ही सेट असणार आहेत आणि त्या दोन्ही सेटमुळं त्याचा एक इंडिव्हिज्युअल सेट बनणार. थोडे पप्पांचे कॅरेक्टरिस्टिक्स, थोडे मम्मीचे कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, ओके, क्लिअर. म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शननी प्रोड्यूस झालेले ऑर्गॅनिझम्सकडे जास्त व्हेरिएशन असतात. हेरिडिटी काय आहे बघा, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. हेरिडिटी इज बेसिकली ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग. It is called as heredity. It is due to heredity that puppies are similar to dogs. Yes, kittens are similar to cats. Why heredity? कारण heredity म्हणजे transfer of characteristics from parents to your offspring. Then हे पहा, inherited traits आणि expression of traits आपण पाहूया. आता पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्समध्ये सिमिलॅरिटी आहे, तसेच डिफरन्सेस पण असणार आहेत जे सेक्शुअल रिप्रोडक्शननी जन्मलेत. दीज सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आर ऑल इफेक्ट ऑफ हेरिडिटी. इफेक्ट ऑफ हेरिडिटी कसं की काही गोष्टी भेटल्या आणि एक्सप्रेस झाल्या आणि काही गोष्टी इवन इफ दे हॅव कम इन द न्यू बेबी बट ते एक्सप्रेस नाही झाल्या. वाय की आता बघा, थोडे फादरकडून येणार आहेत, थोडे मदरकडून येणार आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. बट दोन्ही सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिकमध्ये द जीन्स डिसाइड की एक जीन एक्सप्रेस होणार आहे म्हणजे तो डॉमिनंट होणार आहे आणि आपल्याला तोच दिसणार आहे. ह्याचा अर्थ नाही की सेकंड मदरकडून जीन्स नाही आले. फॉर एक्झाम्पल, मदर शॉर्ट आहे, फादर टॉल आहे. फादरनी जीन दिला हाईटसाठी, मदरनी पण जीन दिला हाईटसाठी. स्मॉल टी रिफर्स टू शॉर्ट हाईट, बिग टी रिफर्स टू टॉल हाईट. आता ह्याच्यातला जो आहे कुठला तरी एक जीन एक्सप्रेस होणार आहे. ठीक आहे, मग जो चाइल्ड जन्मल एकतर तो शॉर्ट होणार आहे नाहीतर तो टॉल होणार आहे. जर तो शॉर्ट झाला म्हणजे मदरचं जीन डॉमिनंट होतं आणि मदरचं जीन एक्सप्रेस झालं. ह्याचा अर्थ हे आहे का की त्याच्याकडे टॉलवाला जीन नाही आहे? टॉलवाला जीन पण त्याच्याकडं होता, बट दाखवताना एक्सप्रेस होताना शॉर्ट जीन एक्सप्रेस झाला म्हणून चाइल्ड हॅज बॉर्न शॉर्ट. इन केस जर तो टॉल बॉर्न झाला म्हणजे काय, टॉलवाला जीन एक्सप्रेस झाला, शॉर्टवाला जीन आहे पण एक्सप्रेस झाला नाही. असेच मदर आणि फादरकडून सेम सेट ऑफ कॅरेक्टर्स येतात, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस व्हायचं की नाही ते त्या जीनवरती डिपेंडेंट असतं आणि जो एक्सप्रेस होतो तो आपल्यात दिसून येतो. एवढं लक्षात ठेवायचं. आता पहा, जीन म्हणजे काय? द सेगमेंट ऑफ DNA which contains all the information for synthesis of particular protein is called as gene. अंडरलाईन करा. म्हणजे जीन DNAचा असा सेगमेंट आहे ज्याच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे. द जीन हॅज ऑल द इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, आता न्यूक्लियसमध्ये सगळं काय असतो? DNA असतो, यू नो दिस. आणि त्या DNA चा एक असा पार्ट ज्याच्यात सगळी इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिससाठी, त्याला म्हणायचं जीन. ठीक आहे, इट इज नेसेसरी टू नो द रिलेशन ऑफ दिस प्रोटीन विथ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम. आता ह्या प्रोटीन्सचं काहीतरी रिलेशन आहे कॅरेक्टरिस्टिक्सचं, म्हणजे जीनकडं प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे आणि जो जीन तिथे एक्सप्रेस होणार आहे तोच कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे प्रोटीन पण ह्याच्यात इन्वॉल्व आहे ना, बिकॉज जीनकडे प्रोटीनचं सगळं इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, ओके. द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हॉर्मोन दॅट इज नॉट नेसेसरी. हे तुम्ही लक्षात ठेवा की तुमचा एखादा जीन एक्सप्रेस होणार आहे, दोन सेट येणार, एक मदरकडून एक फादरकडून. कलर पण पहा, मदरचा फेअर असेल, फादरचा थोडासा डस्की असेल, दोन्ही जीन येणार. एक्सप्रेस होणार कधी कळणार ते? जेव्हा तो चाइल्ड बॉर्न होणार आहे. ठीक आहे,
देन नेक्स्ट पार्ट इज जीन. कळलं सगळ्यांना की DNA आहे, त्या DNAतला असा सेगमेंट ज्याच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिससाठी. नाव नेक्स्ट इज क्रोमोझोम. सी, हे असतं क्रोमोझोमचा स्ट्रक्चर, डंबल शेप्ड आहे. या स्ट्रक्चरला म्हणायचं डंबल शेप. बेसिकली द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ सेल that carries all the hereditary characteristic is called chromosome. म्हणजे हा जो क्रोमोझोम आहे तो कशात असणार आहे? न्यूक्लियसमध्ये. तुमच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असणार आहे. आणि या क्रोमोझोमकडं काय असणार आहे? ऑल द हेरिडेटरी कॅरेक्टर्स, ऑल दी हेरिडेटरी कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, तुमचा क्रोमोझोम असणार आहे तुमच्या कशात? न्यूक्लियसमध्ये. आणि क्रोमोझोमकडे सगळे हेरिडेटरी कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. प्लस तुमचा क्रोमोझोम जो आहे तो DNA पासून बनलेला असणार आहे. द क्रोमोझोम इज मेड अप ऑफ व्हॉट? DNA. एवढं लक्षात ठेवा. ड्युरिंग सेल इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स, म्हणजेच DNA. जर विचारलं कशाने बनलं आहे, एकतर DNA लिहा नाहीतर लिहा न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. ड्युरिंग सेल डिव्हिजन क्रोमोझोम्स मेटाफेजमध्ये खूप क्लिअरली मायक्रोस्कोपच्या खाली असं डंबल शेपमध्ये दिसणार. बाकीच्या टायमिंगला ते क्रोमॅटिन फायबर म्हणून एक्झिस्ट करतात. सेल डिव्हिजन केलंय की नाही आपण, असे ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर्समध्ये दिसणार आहेत बाकीच्या टायमिंगला. ठीक आहे, क्रोमॅटिन फायबर म्हणून. बट मेटाफेजमध्ये तुम्हाला खूप क्लिअरली क्रोमोझोम डंबल शेपमध्ये न्यूक्लियसच्या मध्ये दिसणार आहेत. Each species has specific number of chromosome. सगळ्या स्पीसीजकडे त्यांचा एक वेगळा नंबर ऑफ क्रोमोझोम असणार आहे. ह्युमन्सचा किती आहे? 23. वी हॅव 23 पेअर ऑफ क्रोमोझोम. ह्युमन्सकडे 23 पेअर असणार आहेत क्रोमोझोमचे. पेअर म्हणजे मुलांनो नंबर किती झाला? पेअर म्हणजे 2 ना. 2 × 23 46 क्रोमोझोम्स टोटल. 46 क्रोमोझोम. आणि आपले जे जीन्स आहेत हे क्रोमोझोमवर प्रेझेंट असणार आहेत. जीन्स असणार ते क्रोमोझोमवरती असे प्रेझेंट असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे क्रोमोझोमकडे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि जीन्सकडे काय आहे? सगळ्या प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन. हे दोन्ही नेक्स्ट जनरेशनकडे पास ऑन होणार आहेत. Each chromosome is made up of DNA and it appears dumbbell shape midway during cell division. It is a constricted region. There is a constricted region on each chromosome. It is called primary construction or centromere. हे बघा, आतमध्ये ते घुसताना दिसतंय असं, म्हणजे क्रोमोझोम आहे तुमचा आणि मध्ये काहीतरी नॅरो होताना दिसतं एक सेंटर टाईप. दॅट इज कॉल्ड प्रायमरी कन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियर. तिथं लिहिलंय पहा, सेंट्रोमियर. दिस डिवाइड्स द क्रोमोझोम इंटू 2 पार्ट. हा सेंट्रोमियर आहे. सेंट्रो नाव का दिलंय? कारण हे 2 पार्टमध्ये त्या क्रोमोझोमला डिवाइड करणार आहे. ठीक आहे, ईच पार्ट इज कॉल्ड ॲज अन आर्म. सी, हे जे आहे ह्याला आर्म्स म्हणायचं. मधी सेंट्रोमेअर किंवा प्रायमरी कन्स्ट्रक्शन. दीज आर युअर आर्म्स. जे वरती खाली तुम्हाला काय म्हणतात फिलामेंट्स दिसत आहेत. दीज आर द आर्म्स ऑफ युअर क्रोमोझोम. आणि क्रोमोझोम इज मेड अप ऑफ व्हॉट? DNA. क्रोमोझोमच्या वर काय प्रेझेंट असणार आहेत? जीन्स. एवढं लक्षात ठेवायचं. आता 4 टाईपचे क्रोमोझोम आहेत. ठीक आहे, क्रोमोझोम्समध्ये पण देर आर 4 टाईप्स. लेट्स सी. फर्स्ट इज मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक क्रोमोझोम मध्ये पहा, बरोबर सेंट्रोमियर जो असणार आहे तो कुठे असणार आहे? तो असणार आहे तुमच्या सेंटरला, दोन्ही आर्म्सच्या मध्ये. म्हणून त्याला म्हणायचं मेटासेंट्रिक. सब आणि मेटासेंट्रिक जो आहे तो V शेप फॉर्म करतो. तो काय करतो? V शेप फॉर्म. आता सब मेटासेंट्रिक मध्ये तो असणार आहे सेंटरच्या थोडंसं बाजूला, सेंटरच्या थोडंसं लांब. म्हणजे एक आर्म शॉर्ट असणार आहे आणि एक आर्म लॉंग असणार आहे.
दिस इज युअर सबमेटासेंट्रिक, जिथं एल शेप फॉर्म होणार आहे. सबमेटा म्हणजे सेंटरच्या थोडंसं बाजूला, जिथे एक आर्म शॉर्ट एक आर्म लॉंग असणार आहे. देन इट इज ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक बघा, सेंट्रोमेअर एका एंडच्या जवळ असणार आहे, एका एंडच्या जवळ असणार आहे आणि तो जे लेटर फॉर्म करणार आहे. आणि टीलोसेंट्रिकमध्ये एकदम लास्टला असणार आहे, एका एंड पॉईंटला असणार आहे. टीलो म्हणजे एका कुठल्या तरी एंड पॉईंटला, आणि तो आय शेप फॉर्म करणार आहे. सी, सो लक्षात ठेवा, मेटासेंट्रिकमध्ये सेंटरला असणारे सेंट्रोमियर, सब मेटासेंट्रिकला एका सेंटरपासून थोडंसं लांब असणारे, ज्याच्याने एक आर्म शॉर्ट होणार आहे आणि एक आर्म लॉंग होणार आहे. ॲक्रोसेंट्रिकला एका एंडच्या जवळ असणार आहे, त्याच्याने पण एक आर्म एकदम शॉर्ट एक आर्म एकदम लॉंग. आणि तुमच्या टीलोसेंट्रिकला कुठल्या तरी एका एंडला तो सेंट्रोमियर प्रेझेंट असणार आहे. हे 4 टाईपचे क्रोमोझोम आहेत जे स्ट्रक्चर बेस्ड आहेत. त्यांच्या सेंट्रोमियर कुठं लोकेटेड आहे ह्याच्यावरून हे 4 टाईप पडले आहेत. ठीक आहे. जनरली इन सोमॅटिक सेल्स क्रोमोझोम आर इन पेअर. क्रोमोझोम नेहमी सोमॅटिक सेलमध्ये कसे असतात, पेअर मध्ये असतात. इफ द पेअर कन्सिस्ट ऑफ सिमिलर क्रोमोझोम बाय शेप अँड ऑर्गनायझेशन दे आर कॉल्ड होमोलोगस. आता काय असतात क्रोमोझोम पेअरमध्ये, म्हणजे 2 क्रोमोझोम सोबत असतात. जर ते 2 क्रोमोझोम, फॉर एक्झाम्पल क्रोमोझोम्स आर ऑलवेज इन पेअर. आता ह्या 2 क्रोमोझोमचं ऑर्गनायझेशन म्हणजे त्यांचा स्ट्रक्चर जर सेम असेल आणि लोकेशन सुद्धा सेम असेल तर ह्यांना म्हणायचं होमोलोगस क्रोमोझोम्स. होमोलोगस क्रोमोझोम. ह्यांच्यात काय आहे, स्ट्रक्चर, फंक्शन अँड लोकेशन सेम असणार आहे. आणि जर हे सिमिलर नसतील, हे क्रोमोझोम जर सिमिलर नसतील, ह्यांचं जर फंक्शन, लोकेशन आणि स्ट्रक्चर सेम नसेल तर त्यांना म्हणायचं हेटेरोलोगस क्रोमोझोम. सेम असले स्ट्रक्चर, फंक्शन आणि लोकेशन तर होमोलोगस, सेम नसले तर हेटेरोलोगस. ठीक आहे. इन केस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट रिप्रोड्यूस सेक्शुअली वन ऑफ द क्रोमोझोमल पेअर इज डिफरंट फ्रॉम ऑल अदर. आता जे सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात मुलांना ऑर्गॅनिझम, एक सेट ऑफ क्रोमोझोम त्यांचा, एक पेअर ऑफ क्रोमोझोम त्यांचा वेगळा असणार आहे फॉर प्रोडक्शन ऑफ द गॅमेट्स. सगळे सोमॅटिक आहेत आणि फक्त एक वेगळा असणार आहे, दॅट इज अ सेक्स क्रोमोझोम ऑर ॲलोझोम. ठीक आहे. आणि बाकीचे आर ऑटोझोम. जे बाकीचे जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हेल्प करत नाही अशा क्रोमोझोमला म्हणायचं ऑटोझोम. आणि जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट प्रोडक्शनला हेल्प करतात ह्यांना म्हणायचं ॲलोझोम ऑर सेक्स क्रोमोझोम. ठीक आहे. नाव नेक्स्ट टॉपिक इज डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, म्हणजे तुमचा DNA. आता DNA हे कशात असतो, क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA. अख्ख्या क्रोमोझोममध्ये कोण आहे, DNA. फुल फॉर्म काय आहे, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, म्हणजे तो एक ॲसिड आहे जो एका बायोकेमिस्ट कॉल फ्रेडरिक मिशर इन 1869नी डिस्कवर केलता. ब्लड सेल्स जेव्हा तो चेक करत होता तेव्हा त्याला काय म्हणतात DNA तिथे त्यांनी डिस्कवर केला होता, फ्रेडरिक मिशरनी. कधी, 1869 मध्ये. Initially, this acid was reported to be only in the nucleus of cell, hence it was named nucleic acid. Deoxyribonucleic acid नाव काय, कारण सुरुवातीला तो फक्त न्यूक्लियस मध्ये दिसलेला म्हणून त्याला न्यूक्लिक ॲसिड असं बोललं गेलंय, बिकॉज ऑफ द प्रेझेन्स इन न्यूक्लियस. However, it was later realized that it is present in other parts of cell too. नंतर कळलं तो फक्त न्यूक्लियस मध्ये आहे का, नाही, वेगळ्या पार्ट ऑफ सेल मध्ये पण आहे. Molecules of DNA are present in all organisms from virus and bacteria to human being. All living organisms have DNA. एवढं लक्षात ठेवा. All living organisms have DNA.
These molecule control the functioning, growth and division of the cell. सगळं कंट्रोल, फंक्शन, स्ट्रक्चर, ग्रोथ, रिप्रोडक्शन हे कोण करतं? DNA करतं. आणि म्हणून त्या DNA ला काय बोललं गेलंय पहा? मास्टर मॉलिक्यूल. DNA ला बोललं गेलंय मास्टर मॉलिक्यूल. कुणाला बोललं गेलंय मास्टर मॉलिक्यूल? तुमच्या DNA ला. The structure of DNA molecule is same in all organisms. सगळ्यांच्या DNA structure almost same असतो. In 1953, Watson and Crick produced a model of the DNA. As per this model, two parallel threads of nucleotides are coiled around each other. This is called double helix. हे पहा. दोन न्यूक्लियोटाइड कॉइल्स एकामेकांच्या अराउंड रॅप्ड आहेत. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DNA जे वॉटसन अँड क्रिकनी 1953 मध्ये दिलंय. दोन न्यूक्लियोटाइडचे स्ट्रँड्स डबल हेलिक्स फॉर्म करतायत. ह्याला आपण लॅडर सारखं बोलू शकतो, सीड्यांसारखं होतं की नाही. Each strand in the molecule of DNA is made up of small molecules known as nucleotide. DNA तले सगळ्यात छोटा मॉलिक्यूल जर सगळ्यात छोटा युनिट जर बोलायचा असेल, smallest unit of DNA is your nucleotide. There are 4 type of nitrogenous base. 4 नायट्रोजन बेस आहेत पहा. Adenine, guanine, cytosine and thymine. हे जे न्यूक्लियोटाइड बेस आहेत हे पण 4 आहेत. ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन, ATCG आणि थायमाइन. हे तुमचे 4 न्यूक्लियोटाइड बेस असणार आहेत जे DNA मध्ये प्रेझेंट आहेत. ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन अँड थायमाइन. ठीक आहे. ॲडेनाइन अँड ग्वानाइन आर कॉल्ड ॲज प्युरिन्स. ह्यांना काय म्हणायचं? प्युरिन्स. आणि सायटोसाइन अँड थायमाइन आर pyrimidines. In the structure of nucleotide, a molecule of nitrogenous base and phosphoric acid are each joined to molecule of sugar. ह्याच्यात न्यूक्लियोटाइड मध्ये काय असणार आहे? नायट्रोजन बेस. हे पहा, हे स्क्रीनशॉट काढा, 1 सेकंड देते मी. ठीक आहे. तुमचा न्यूक्लियोटाइड मध्ये काय असणार आहे पाहता? एक नायट्रोजनस बेस म्हणजे तुमचा आता जो आपण पाहिला ATCG, कुठलाही नायट्रोजनस बेस, ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन, थायमाइन. त्याच्यासोबत काय पहा? फॉस्फरिक ॲसिड आर जॉईन टू ईच अदर. आणि फॉस्फरिक ॲसिड म्हणजे नायट्रोजनस बेस आणि तुमचा फॉस्फरिक ॲसिड आर जॉईन टुगेदर विथ द हेल्प ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ शुगर. म्हणजे शुगर जे आहे ते फॉस्फरिक ॲसिड आणि नायट्रोजन बेसला बाइंड करत आहे. ठीक आहे. हा आहे तुमचा न्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर. एक नायट्रोजनस बेस ATCG, एनी वन ऑफ देम आर बॉन्डेड विथ फॉस्फरिक ॲसिड विथ द हेल्प ऑफ वन शुगर मॉलिक्यूल. दिस इज युअर न्यूक्लियोटाइड बेस, nucleotide structure. Nucleotides are arranged like a chain in a molecule of DNA. See, असे arranged असतात ते. आणि हे जे चेन आहेत ते हायड्रोजन बॉन्डनी एकामेकांना अटॅच असणार आहे. आणि लक्षात ठेवा, ॲडेनाइनच्या समोर नेहमी थायमाइन येणार, सायटोसाइनच्या समोर नेहमी ग्वानाइन येणार. इथे पहा, Cच्या समोर नेहमी G आहे, ॲडेनाइनच्या समोर नेहमी
टी आहे. ATCG म्हणजे एच्या पुढे नेहमी टी असणार आहे समोरच्या कॉईलला आणि सीच्या समोर नेहमी जी असणार आहे समोरच्या कॉईलला. ठीक आहे, क्लिअर? ओके. नाव ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ सिंगल DNA मॉलिक्यूल. एका क्रोमोझोम मध्ये किती असणार आहे? सिंगल DNA मॉलिक्यूल. आणि सेगमेंट ऑफ DNA मॉलिक्यूल आठवते का? जीन्स काय आहेत? DNAतले सेगमेंट जे प्रोटीन सिंथेसिसचा इन्फॉर्मेशन कॅरी करतात. ड्यू टू व्हेरायटी इन सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड डिफरंट जीन्स आर फॉर्म. आता बघा न्यूक्लियोटाइड्स जे आहेत त्याच्यात किती व्हेरायटीज आहेत, किती डिफरन्सेस आहेत आणि ह्या व्हेरायटीजमुळे वेगळे वेगळे जीन्स फॉर्म होतात. ठीक आहे, सिक्वेन्सेस वेगळे आहेत ना सगळ्यांचे, असे वेगळ्या वेगळ्या सिक्वेन्सला वेगळे वेगळे जीन्स फॉर्म होणार आहेत. Genes control the structure and function of the cell and of body. Also, they transmit the hereditary characteristic from parents to offspring. Genes काय करणार आहे? सगळं सेलचं फंक्शनिंग कंट्रोल करणार आहेत आणि पेरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे ते कॅरेक्टरिस्टिक्स पास करणार आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स कुठे आहेत? क्रोमोझोममध्ये. पास कोण करते? जीन्स. जीन्स आर प्रेझेंट इन द क्रोमोझोम. ठीक आहे, क्लिअर? ओके. आता RNA पहा काय, रायबो न्यूक्लिक ऍसिड. आता DNA किती स्ट्रँड्सनी बनलंय मुलांनो? DNA हे 2 स्ट्रँड्सनी बनलंय, राईट? दिस इज युअर DNA. 2 न्यूक्लियोटाइड स्ट्रँड्स आहेत. आता RNA मध्ये फक्त 1 स्ट्रँड असणार आहे. RNA is made up only of 1 strand. ठीक है, so एक strand DNA चा is basically your RNA. DNA is made up of 2 strands. RNA is made up only of 1 strand. This is a major difference. आणि अजून पहा, RNA कशाने बनले? DNA बनलं होतं डीऑक्सी न्यूक्लिक ऍसिड. RNAचं काय? रायबो न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सी त्याला लागत नाही, म्हणजे त्याच्याकडे रायबोज शुगर आहे, फॉस्फेट मॉलिक्यूल आहे आणि त्याच्याकडे पण 4 नायट्रोजिनस बेसेस आहेत. फक्त तिथे काय आहे? थायमिनच्या जागेवरती आपले 4 नायट्रोजिनस बेस कुठले होते? ATCG, राईट? आता इथे थायमिनच्या जागेवरती RNA मध्ये असणार आहे U. U फॉर युरॅसिल. U फॉर युरॅसिल. RNA कडे थायमिन नसतो, थायमिनच्या जागेवरती युरॅसिल असतो, एवढं लक्षात ठेवा. आता RNA जे आहेत ते 3 टाईपचे आहेत. RNA पण एक आहे राइबोसोमल RNA विच इज कॉल्ड एज योर rRNA. एक आहे mRNA जो आहे मेसेंजर RNA आणि एक आहे tRNA विच इज ट्रान्सफर RNA. आता mRNAचं काम काय आहे? द मॉलिक्यूल ऑफ rRNAचं काम काय आहे? द मॉलिक्यूल ऑफ RNA विच इज कॉम्पोनेंट ऑफ राइबोसोम ऑर्गेनेल इज कॉल्ड एज राइबोसोमल RNA. हा rRNA कुठे असणार आहे? rRNA असणार आहे राइबोसोम मध्ये. कुठे? राइबोसोम मध्ये. आणि काम काय असणार आहे ह्याचं? प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस. लक्षात ठेवा, rRNAचं नावच काय? राइबोसोमल RNA. म्हणजे तो कुठे असणार आहे? राइबोसोम मध्ये. आणि राइबोसोम मध्ये तो काय करणार आहे? प्रोटीन सिंथेसिस. सेकंड इज योर mRNA. It carries the information of protein synthesis from gene to ribosome. Messenger म्हणजे मेसेज कॅरी करणार आहे. हा mRNA काय करणार आहे? Carries information from genes to ribosome for protein synthesis. For protein synthesis. म्हणजे rRNA तर प्रोटीन सिंथेसिस करणार आहे, पण तिथून DNA कडून किंवा जीन्स कडून त्याला ते मेसेज आणायला लागणार आहे प्रोटीन सिंथेसिससाठी राइबोसोम कडे.
तो कोण आणणार आहे? mRNA. म्हणजे mRNA तुमच्या DNA मधून तो किंवा जीन्सकडून तो मेसेज घेणार आणि नेणार आहे RNA कडं. मग जेव्हा तो मेसेज RNA कडे जाणार आहे तेव्हा होणार आहे प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. आणि लास्ट टाइप ऑफ RNA इज ट्रान्सफर RNA. ह्याचं काम काय आहे? दिस कॅरीज अमायनो ॲसिड अप टू रायबोझोम. आता प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीनची सगळ्यात छोटी युनिट काय आहे? अमायनो ॲसिड, राईट. आता प्रोटीन बनवायसाठी अमायनो ॲसिड तर लागणार आहे. आता तुमचा tRNA काय करणार आहे की जसं मेसेज आला mRNA कडून की हे प्रोटीन सिंथेसाइज करायचे त्याच्या अकॉर्डिंग अमायनो ॲसिड घेऊन नेणार आहे आणि देणार आहे RNA ला. सो tRNA brings all the amino acids to ribosome. मेसेज आल्याबरोबर तुमचा tRNA अमायनो ॲसिड कलेक्ट करून आणून देणार आहे रायबोझोमला आणि म्हणणार आहे आता बनव प्रोटीन. ठीक आहे. हे 3 टाईपचे RNA आहेत. या सेशनमध्ये आपण खूप काही गोष्टी केल्या. जीन्स काय, क्रोमोझोम, हेरिडिटी, परत जेनेटिक्स, DNA, RNA. हे कॉन्सेप्ट थोडेसे किचकट असतील बट नीट टेक्स्टबुक वाचली आणि नीट व्हिडिओ पाहिला की तुम्हाला सगळं कळेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत मेंडल्स प्रिन्सिपल. हे आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर फॉर मेंडल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. ठीक आहे. थँक्यू.